आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करायचं ठरल्याच्या नंतर सामाजिक संस्थेनं दोन प्रकारची कामं केली पाहिजेत. एक समस्या निर्माण झाल्याच्या नंतर त्याचं पुनर्वसनाचं काम हे एक संस्थेनं केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समस्या निर्माण होऊच नाहीत म्हणून एक प्रकारचं काम करायचं असतं. 2012च्या दुष्काळानंतर प्रचंड खचलेल्या या शेतकऱ्यांना नामने तातडीने आर्थिक मदत करून आधार तर दिलाच, पण भविष्यात अशा कुठल्याही आधाराची त्या शेतकऱ्यांना गरजच पडू नये यासाठी शेतकऱ्यांसमोर असलेल्या पाण्याच्या भीषण प्रश्नावर काम करायला सुरुवात सुद्धा केली. जलसंधारणाच्या कामामध्ये तलाव आहेत, शेततळी आहेत, याकडे नाम फाउंडेशननी बऱ्यापैकी लक्ष दिलं. पण या आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नये म्हणून मॉडेल प्रोजेक्ट म्हणून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि शांतीवनच्या माध्यमातून इथं राबवायचं ठरवलं गेलं. आम्ही अगोदर नाम फाउंडेशनला विनंती केली की तुम्ही इथं काही काम करा म्हणून. मग उथळा नदी आहे, त्या उथळा नदीवरचं 1 किलोमीटरचं खोलीकरणाचं काम नाम फाउंडेशननं एक बुलडोजर देऊन त्या बुलडोजरच्या माध्यमातून आम्ही ते खोलीकरणाचं काम केलं. नंतर 11 शेतकरी आम्ही दत्तक घेतले की ज्यांची कॅपॅसिटी नव्हती शेततलाव करण्याची. त्या बुलडोजरच्या सहाय्यानं ते शेततलाव आम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून खोदले. शेततळी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे, पण शेततळ करायचं म्हटल्यानंतर तेवढी रक्कम तुम्हाला पाहिजे आणि एकरकमी तेवढं कुठल्याच शेतकऱ्याकडे नसतं. मग नामनी ठरवलं की मूळचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आपण मदत करायची, म्हणजे जो कागद असतो खालून जो पसरायचा जो मोठा, त्याची किंमत जरा जास्त असते. भविष्यात पाण्यावर अवलंबून न राहता आहे ते पाणी सुयोग्य रीतीने साठवायचं असेल तर शेततळी हा त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नदीचं खोलीकरण केलं त्याच्यामुळे नदीला पर्क्युलेशननी पाणी वाढलं, गावाला पाणी प्यायला मिळलं आणि त्याच्यानंतर ते नदीवर जे मोटर आहेत किंवा जे साईडला जे ही आहे त्याच्या साईडला विहिरीला पाणी आलं आणि त्या माध्यमातून आम्ही शेततळी भरविले. तर या शेततळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे इथे ज्या विहिरीला 1 तासही समजा पंप चालत नव्हता त्या विहिरीला आज 2 पंप सुद्धा पाणी उपसणार नाही इतकं पाणी आलेलं आहे. शेततळ्याच्या माध्यमातून 16 कोटी लिटर पाणी आज आमच्याकडे शिल्लक आहे की शेततळ्यात शिल्लक असणारं पाणी आहे. आणि नदीच्या माध्यमातून जर सांगायचं तर ते आज लिटरमध्ये सांगणं अशक्य आहे, परंतु करोडो लिटर पाणी यामध्ये जमिनीमध्ये साठवण्यात आलं, जमिनीमध्ये मोरवण्यात आले. गेली अनेक वर्ष कोरड्या असलेल्या गावच्या विहिरी ह्या जलसंधारणांच्या कामामुळे आता वर्षभर भरलेल्या असतात. आता पाऊस लांबला तरी सुद्धा या विहिरी आणि शेततळी शेतीची तहान भागवू शकतायत. आर्वीमध्ये शिरूर कासार तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये आर्वीमध्ये काही शेततळे आणि तलावाचं पुनर्जीवन जेव्हा केलं त्यावेळी तिथे काम झाल्यानंतर पाऊस थोडासा लांबला होता, पण नंतर पाऊस झाल्यानंतर कपाशीचं का होईना तिथे उत्पादन शेतकऱ्यांना घेता आलं. माझी शेती सगळी 6 एकर शेती आहे. 6 एकर शेती असताना मला कापूस हे पावसावर पीक आहे, हे होऊन 10-12 क्विंटलच्या पुढे होत नव्हतं. शेतकऱ्या शेताला दिल्यामुळं उन्हाळी खूप पीक घेतले, म्हणजे बाजरी, कांदा, अजून दुसरं काही मूग, काही भाजीपाला असे बरेचसे पिकं घेतले आहेत. आज मी माझ्या 1 एकर मी मोसंबीचे झाडं लावलीत आणि ह्या वर्षामध्ये मी गव्हाचं उत्पन्न काढलं, लसूण काढलाय, प्लस आणखीन कोबी, माळत हे ते चालतंय. पूर्ण हे शेती जनावरांसाठी घास टाकला होता, जनावराला घास भेटायला लागला. आमच्याकडे पारंपरिक पिकं असायची, ज्वारी, बाजरी आणि कापूस
तर आता तुम्ही पाहताय सकाळपासून की आम्ही आता गोबीचा प्लॉट छानपैकी इथे आणलाय, टमाटे आणलेत, त्यानंतर इथं टरबुजाचं पीक आहे, खरबूज आणलंय, त्यानंतर काही फळबागा लावल्यात शेतकऱ्यांनी, मोसंबीचा बाग लावलाय, त्यानंतर बाकी बरेचशी वेगवेगळी योजना, काही भाजीपाल्याचं हे आहे, गहू आलेत, कांद्याचं पीक आलंय. म्हणजे जे पाणी ज्या पिकाला लागतं ती सगळी पिकं आम्ही आता भक्कम पद्धतीने इथे घेतो. आज आपण बघू शकता की ही माझी जी कपाशी आहे हिची हाईट ज्या वेळेस पाऊस कमी प्रमाणात होता त्यावेळेस फक्त 1 फूट होती. आज हिची हाईट 4.5 ते 5 फूट आहे. या 4.5 ते 5 फुटामध्ये ही अपेक्षा नव्हती मला मधल्या 1 महिन्यात. जर मागच्या वेळेस सारखा दुष्काळ पडला असता तर ही जागेवरच करपून गेला असतं, हे मला पीक दिसलं सुद्धा नसतं. तर आज नाम फाउंडेशनच्या मदतीमुळे मी जे शेततळ्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला विहिरीचं पाणी राहिलं आणि तिच्या मधला जो पावसाचा जो कमी प्रमाणाचा दिवस होते त्या दिवसामध्ये मी या कपाशीला पाणी देऊ शकलो. मी या कपाशीला पाणी दिल्यामुळे आज आपल्याला या कपाशीला पूर्णतः माल बहरून दिसत आहे. जे की कपाशीला मी ही कपाशी मोडून ज्वारी पेरली असती. आणि एकदा शेततळ झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं त्याचे पैसे मिळतात, त्याचे जे ठरलेले आहे, आणि त्यातून ही मंडळी पैसे परत करतात. त्यांच्यावरही नाही तुम्ही ते गव्हर्नमेंटनी दिल्यानंतर आणायलाच पाहिजे किंवा सावकारासारखं असं काहीच नाही, पण ही मंडळी ते अतिशय जाणीवपूर्वक आणून देतात आपल्याला. आज जर तुम्ही सक्सेस स्टोरी हे काय असतं हे जर विचारलं तर हे एप्रिल महिना आहे, मार्च महिना आहे सॉरी, आणि मार्च महिन्यामध्ये त्या आर्वीचा इतिहास असा आहे की आतापर्यंत पिण्याला पाणी सुद्धा या महिन्यात मिळायचं, चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नसायचं. परंतु नदी खोलीकरणामुळे गावचा पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, टँकर इथं चालू होतं, त्या टँकरचा प्रश्न सुटला. दुसरी गोष्ट, ज्या 11 शेतकऱ्यांना आम्ही तिथं दत्तक घेतलं होतं आणि 11 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेततलाव खोदले, तर शेतकरी आज त्यांची 8-8, 10-10 एकर जमीन पूर्णपणे ओलिताखाली आलेली आहे. शांतिवन आणि हे शेतकरी म्हणून 200 एकर जमीन आता 12माही ओलिताखाली आणलेली आम्ही आहे. असा फायदा आज नाम फाउंडेशनच्या माध्यमातून इथेच आर्वीला झालेला आहे. पाणी अडवलं, पाणी साठवलं आणि पाण्याचं सुयोग्य नियोजन केलं तर कोरडवाहू जमिनीवर सुद्धा हिरवा स्वर्ग उगवू शकतो, हे नाम फाउंडेशनने सिद्ध करून दाखवलंय. शेततळ्यांबरोबरच नाम फाउंडेशन मार्फत बीड जिल्ह्यातील टाकरवन येथील तळ्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि टँकर बंद व्हावं, पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी आम्ही काही तरुण मंडळींना एकत्रित येऊन जलसंधारणाची कामं करायची असा एक निश्चय केला. आणि त्या प्रयत्नातून वेगवेगळ्या संस्थांसोबत आमचे संबंध आले. सुरुवातीला 1 वर्ष गावातील पाण्याची पातळी मोजायचं ठरलं. पाण्याची पातळी मोजत असताना आम्ही 35 विहिरी गावातील एक रँडम सर्वे घेतला. एक साधारणतः 100-150 विहिरी टाकरून परिसरामध्ये गावाच्या शिवारामध्ये आहेत. त्यापैकी 35 विहिरी निवडल्या आणि त्या 35 विहिरींची दर 15 दिवसांना पाण्याची पातळी मोजली. त्याच्यानंतर गावामध्ये पंपिंग टेस्ट विहिरींच्या घेतल्या, खडकांची संरचना तपासण्यात आली आणि याच्यातून एक परिपूर्ण असा गावाचा रिपोर्ट तयार झाला. त्याच रिपोर्टच्या आधारावर मग जे काही टाकरवनच्या परिसरामध्ये पाणलोटामध्ये 3 महत्वाचे तलाव होते मोठे, परंतु त्या तलावाचं जे उद्दिष्ट होतं पाणी पर्क्युलेशन करण्याचं, तर त्याला तिथं बाधा होती. कारण ज्या वेळेसपासून तलावाचं खोदकाम झालं होतं तेव्हापासून त्याच्यातला गाळ निघाला नव्हता, तर तो लेअर तयार झाल्यामुळं ते पाणी पर्क्युलेट होत नव्हतं. तर मग हे काढणं महत्वाचं आहे. हे अगोदर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी त्याला सहमती दर्शवली. पाटेकर साहेबांनी देखील तो शब्द त्याच क्षणी सांगितलं की आम्ही टाकरवनमध्ये काम करायला तयार आहेत. आणि अगदी तिथं कुमार शिराळकर आणि नाना पाटेकर यांची भेट झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आत राजाभाऊ शेळके जे या मराठवाड्यामध्ये नाम फाउंडेशनचं काम पाहतात 10 मिनिटाच्या आत टाकरवनमध्ये पोहोचले आणि त्यांनी तयारी दर्शवली की तुमचं कुठं कुठं काम असेल ते आम्ही करायला तयार आहोत. मग आम्ही या सर्व तळ्यावर या ठिकाणी सुरुवातीची भेट दिली. तर ही सुरुवातीची भेट दिली त्यावेळेस हा सर्व तलाव गाळानं भरलेला होता. असे 3 तलाव या परिसरामध्ये आहेत. 3 तलावांची आम्ही पाहणी केली आणि त्या दिवशीपासून याचं डिसिल्टिंगचं काम सुरू झालं. तळ्याचं झालं. सुरुवातीचं कामाची सुरुवात झाली 23 मार्च 2015ला. आणि नाम मार्फत आम्हाला 4-5 JCB या ठिकाणी मिळाल्या आणि त्या JCB जे काही इंधन पुरवठ्यासाठी जे काही बजेट हवं होतं ते आम्ही कलेक्टर साहेबांकडून प्राप्त करून घेतलं.
जवळपास 30 लाख रुपये मंजूर करून घेतले आणि त्यातला पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये आम्हाला त्यांनी दिले. ते झाल्यानंतर सतत 2 महिन्यापर्यंत 23 मार्च 2015 ते 9 जून 2015 पर्यंत काम चाललं. त्यामध्ये जवळपास आता जो हा तलाव आहे या तलावातलं जी पाण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 8 कोटी लिटरनी म्हणजे पहिल्यापेक्षा 8 कोटी लिटरनी वाढवून घेतलेली. तर यामधून साधारणतः 600 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना फायदा म्हणजे त्यांच्या विहिरींचा पर्क्युलेशन मधून पाणी आलेलं आहे. गाळ काढल्यामुळे सगळ्या लोकांना फायदा गाळाचा झाला आणि पाणी बी वाढलं. तर माणसं तरी एक 10-5 किलोमीटर अंतरावरून कुठून तरी पाणी आणायचे पिण्यासाठी, परंतु जनावरं हे पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे कत्तलखान्याकडे जायचे. तर या तलावामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इथल्या जनावरांना पण झालेला आहे. त्याच्यामुळे आमच्या शेतीमध्ये आता यावेळेस गहू, ज्वारी, बाजरी तर समजा पावसाळी पीक आहे, पण आम्ही ऊस पण कधी लावत नव्हतो, पण ऊस या वर्षी लावलेला आहे. म्हणजे ह्या तलावातील नाम फाउंडेशनच्या सहकार्याने जो गाळ काढला तो शेतीसाठी फायदा तर झालाच, पण प्रामुख्याने आमच्या समोर जो मुख्य प्रश्न होता गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आमचा कायमस्वरूपी सुटलाय. आणि आता सलग 3 वर्ष झाले आमच्या गावचे टँकर बंद झाले. जिथे माणसांनाच प्यायला पाणी नव्हतं तिथे शेती आणि जनावरांची तहान कशी भागणार. पण नामने या गावांमध्ये जलसंधारणाची मोहीम सुरू केली आणि बघता बघता संपूर्ण परिसर ओलिताखाली आला. आज नजर फिरवाल तिथे तुम्हाला हिरवं झालेलं रान बघायला मिळेल. नामच्या या मोहिमेमुळे जमिनीत पाण्याचा साठा तर वाढलाच, पण त्याच सोबत आज आसपासच्या सगळ्याच विहिरींना 12ही महिने पाणी उपलब्ध राहू लागलं. टाकरवन प्रमाणेच कित्ती आडगाव मधल्या तळ्यातलाही गाळ उपसून त्या गावाचा पाण्याचा प्रश्न नाम फाउंडेशनने सोडवलाय. पहिले मागचे 3 वर्ष खूप दुष्काळ होता आणि 3 वर्ष शेतीला पाणी नव्हतं आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई होती. इथं टँकरनं पाण्याची व्यवस्था केली जात होती आणि ही व्यवस्था होत असताना इथं तरुण जे एकत्रित झाले आणि तरुणाला वाटलं की समजा ह्या गावाचा काहीतरी असा आपण कायमस्वरूपी विकास केला पाहिजे. तर ज्यावेळेस गावातले तरुण मंडळी आणि गावचे जे जज साहेब निवृत्त डिस्ट्रिक्ट न्यायाधीश आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निळकंठराव देशमुख नाव त्यांचं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये सुरुवात केली. ते काम चालू झालं असताना की मध्यंतरी 10-5 दिवसानंतर असं पैशाची थोडीशी टंचाई जाणवली. मग असं काय करावं, तर मग ह्या बीड जिल्ह्यामध्ये नाम फाउंडेशनचं काम चालू होतं. तर नाम फाउंडेशन मार्फत आपल्याला काही मदत होईल का असा आम्ही विचार केला आणि आपल्या जे तालुक्याचे राजभाऊ शेळके साहेब आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला त्यांनी तात्काळ लगेच एक जेसीबी उपलब्ध करून दिली. जेसीबी दिल्यामुळे आम्हाला तळ्यासाठी एकदम जसं मेलेल्या माणसाला संजीवनी भेटती तसं आमच्या आडगावासाठी तळ्याला संजीवनीच भेटली एक प्रकार नाम फाउंडेशन. आणि आज त्याचं बेनिफिट म्हणलं तर सर्व विहिरीला बोरला पाणी म्हणजे अशी पाण्याची कुठलीच अडचण नाही. गेल्या वर्षी 3 टँकर चालू होते ते आता पूर्ण गाव टँकर मुक्त झालेलं आहे. त्यामुळे गावातील लोकांना कुठल्याही पाण्याची टंचाई नाही. जे 10-12 आड आहेत, हातपंप आहेत, त्या हातपंपांना अतिशय मुबलक प्रमाणात पाणी आहे. लांब जायची गरज नाहीये. शेतीमध्ये अंदाजित एक 5-6 किलोमीटर पर्यंत त्याचं बॅकवॉटर पूर्ण त्याच्याकडे गेलेलं आहे. आणि शेतीमध्ये अगोदर ज्यावेळेस बैलांसाठी पण पाणी प्यायला नव्हतं, सामान्य माणसाचा विषयच नव्हता जाण्यासाठी शेतीसाठी. त्याच्यामुळे या तलावामुळे नाम फाउंडेशनच्या मदतीनं पाण्याचा फ्लो एकदम चांगला झालेला आहे. साधारण आज त्या तलावामधून 5000 ब्रास माती काढलेली आहे. जे खरपाची जी माती होती तर ती वरती टाकून त्याच्या मोठ्या प्रमाणावरती एक भिंत केली आणि जी काळीची माती होती जी की जमिनीच्या किंवा शेतीच्या उपयोगी येईल अशी जी माती आहे तर ती आम्ही काय केलं तर जे माळरान आहे
तर माळ रानाच्या जमिनीसाठी ती दिली, जेणेकरून की आज तिथली जी परिस्थिती आहे तर एकंदरीत जे माळ रान आहे तर ते पूर्णपणे आज हिरवगार दिसतंय. महत्वाचं काम म्हणजे जिथे हलकी जमीन होती तिथे शेतकऱ्याला माती मिळाल्यामुळे त्यांची जमीन चांगली झाली आणि तळ्यामधली गाळ काढल्यामुळे तळ खोल झालं. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही पीक घेतलं तर गेल्या वर्षी फेल गेलं. सगळी म्हणजे एकदम खडकाळ जमीन आहे ही. तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे म्हणजे असे पाणी साठवून राहत नाही इथं. पण या नाम फाउंडेशनच्या म्हणजे कार्यातून आम्ही इथं काळी माती वगैरे टाकली, तर त्याच्यानंतर मग आम्ही भाजीपाला वगैरे पीक घ्यायला लागलो. त्याच्यातून आमची प्रगती होत राहिली. शेतकऱ्याची मीच स्वतः 4000 ट्रिप माती टाकली, जिथं मला 10 क्विंटल कापूस होत नव्हतं, 50-60 क्विंटल कापूस निघाला. जर का नाम फाउंडेशनने आम्हाला सुरुवातीला मदत केली नसती तर आम्ही आज जे मोठ्या प्रमाणावरती काम झालं तर ते काम करू शकलो नसतो. नामने मदत केल्यामुळे हे काम एवढं मोठं विशाल असणारं काम एकदम छोटं होऊन गेलं. नाममुळे एक तर तरुणामध्ये काम करण्याची स्फूर्ती निर्माण झाली, प्लस गावामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण झालं काम करण्याविषयी. तर त्याच्याबद्दल काहींनी श्रमदान केलं, काहींनी पैसे दिले, असं म्हणजे नामच्या मदतीने आणि गावकऱ्याच्या सहकार्याने हे एवढं मोठं काम पार पडलं. जालना जिल्ह्यातल्या भराडखेडा गावाची सुद्धा अशीच गोष्ट. या गावातून भोरडी नावाची नदी वाहते. भोरडी सदा कोरडी असं या नदीबद्दल विनोदाने बोललं जायचं. शनी मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव वरुण राजाच्या कोपात पार होरपळून निघत होतं. मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन यज्ञ मांडला. मी अशीच एक टीव्ही चॅनलवर आदरणीय नानाजी पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची मुलाखत ऐकली व त्या मुलाखतीमधून ती मुलाखत ऐकून मी गावी भराडखेडा या गावी आलो व गावामध्ये जी आमच्या गावामध्ये भयानक अशी परिस्थिती होती, येथील कामगार शेतकरी दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर होते. ही चळवळ उभी राहिल्यानंतर या कामामध्ये माझं गाव भराडखेडा, लगतचं गाव केळीगव्हाण, उजनपुरी, आणवी, राळा परिसरातील शेतकऱ्यांनी, लगतच्या शेतकऱ्यांनी लोकवाटा तयार केला. लोकवाटा तयार झाल्यानंतर आदरणीय या नाम फाउंडेशनचे राज्याचे समन्वयक आदरणीय आगाव साहेब व मराठवाड्याचे समन्वयक आदरणीय राजाभाऊ शेळके यांना कॉन्टॅक्ट केला व आमच्या इथे अशाशी लोक वर्गणी झाली व आम्हाला पोकलॅन मशीनची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला व आमच्या हाकेला त्यांनी मान देऊन आमच्या या भोरडी नदीसाठी व लगतच्या स्थानिक नाल्याच्या खोलीकरणासाठी 2 पोकलॅन मशीन त्यांनी उपलब्ध करून दिले. भोरडी नदीचं पुनर्जीवन नाम फाउंडेशनच्या वतीने आणि लोकसहभागातून करण्यात आलं. नेहमीच कोरडी असलेल्या या भोरडी नदीचा कायापालट झाला तो नामच्या मार्फत केल्या गेलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे. आज भोरडी कोरडी नाही तर दुथडी भरून वाहतेय, अगदी वर्षभर. आज भराडखेडा आणि आसपासच्या गावातली 1000 हेक्टर जमीन ओलिताखाली आलीये. एकेकाळी कोरडवाहू आणि नापीक असलेल्या या जमिनीतून आज शेतकरी वर्षाला 3 ते 4 पिकं घेऊ लागलेत. संपूर्ण परिसराचा कायापालट या जलसंधारणाच्या कामामुळे झालाय. भोरडी सदा कोरडी असं जालना जिल्ह्यातल्या भोरडीचं हे काय तिच्याविषयी विनोदाने बोललं जायचं. तिथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी शासनाने संपादित केली होती आणि ती कोरडवाहू जमीन होती. त्यानंतर ती सगळीच जमीन ओलिताखाली आली आणि त्या जमिनींचे कैक पटीने दर वाढले आणि तोही फायदा शेतकरी बांधवांना या निमित्ताने झाला. पाणी म्हणजे लक्ष्मी. पाणी आहे तर शेती आहे, पाणी तर शेती आहे आणि त्याला मेहनतीची जोड. एवढंच नाही तर मी याच्याही पुढे जाऊन सांगू शकतो की आमच्या गावच्या संपूर्ण शेतकऱ्याचं पूर्वीपेक्षा कमीत कमी 7 ते 8 पटीने उत्पन्न वाढलेलं आहे. पण आमचा या योजनेनं खूप फायदा झाला. असा फायदा आमच्या बापापासून न झाला, पण आता आम्ही आबाद झालेलो आहे. या 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 20 लाखाचा माल स्वतः काढला. बाथरूमला पाणी नव्हतं, मग इतक्या दिवस पाणी आल्यामुळे बाथरूम सुरू झाले. पाणी नव्हतं, बाथरूम सुरूच नव्हते आमच्या गाव. हे उत्पन्न वाढल्यामुळं पटेकर साहेबाची संस्कृतीचा संबंध साधून आम्ही आमची मुलं इंग्रजी शाळेत टाकू शकलो. आता 2 वर्षापासून आमच्या गावात
फक्त 30 विद्यार्थी जात होते मोठमोठ्या बलाढ्य शेतकऱ्यांचे. तर आता 3 बस चालली आमच्या गावातून इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलाची. म्हणजे याचा अर्थ बदलत्या भारताच्या सोबतीला आमचं भराडखेडा एक खेडेगाव असून मोठ्याच्या मुलाच्या बरोबर जाण्याची संस्कृती लाभायला लागली. सदा कोरडी नसून ही आज सदा भरलेली सदा बहरलेली नदी म्हणून आता संबोधल्या जात आहे. भराडखेडा गावात काही वर्षांपूर्वी पाणी अडत नव्हतं, पण आज पाण्याने गावाची वाट अडवली आहे.